महाराष्ट्रातील इतर नद्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी शासनानं कोट्यावधी रुपयांची तरतूद केलेली असताना कोल्हापूरमधील पंचगंगा नदीसाठी शासन दुजाभाव करत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली असल्याकडे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं। आमदार सतेज पाटील यांनी आज पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडली। कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळत आहे। यामध्ये औद्योगिक सांडपाण्याचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे या नदीचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालं असून या नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे। यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या एकूण 80 गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे 252 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे। मात्र हा प्रस्ताव गेली 4 महिने मंत्रालयाच्या लालफितीत अडकून आहे। यावर अद्याप निर्णय झालेला नाही। राज्यातील इतर नद्यांचं प्रदूषण दूर करण्यासाठी शासनानं कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असताना कोल्हापूरमधील पंचगंगा नदीसाठी शासन दुजाभाव करत असल्याची भावना स्थानिक जनतेत निर्माण झाली आहे। त्यामुळे या प्रस्तावाला तातडीनं मान्यता देण्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मध्ये सांडपाणी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2024 मधील लोकसंख्या विचारात घेऊन 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये सार्वजनिक शोषखड्डा आणि 5000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन केंद्र ही कामं घेण्यासाठी प्रकल्प अहवाल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली। पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 89 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचं प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी IIT मुंबईकडील तज्ज्ञांची नेमणूक केली असून संबंधित गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणं आवश्यक असल्यानं जिल्हा परिषदेनं 252 कोटी 71 लाख रुपये इतक्या रक्कमेचा प्रस्ताव 10 नोव्हेंबर 2023च्या पत्राद्वारे शासनाला सादर केला असून राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन यांच्या स्तरावर प्रस्तावाची छाननी करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।